2024 रोजी आमच्या गावात व आजूबाजूच्या गावामध्ये शिदोडी वरुडबगाजी या गावामध्ये चक्रीवादळाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फटका बसला की जसं काही निसर्गाचा कोपच झाला। हे चक्रीवादळ फक्त 10 मिनिटाचं होतं। या 10 मिनिटात जवळपास आमच्या गावातील व शिदोडी वरुडबगाजी या गावातील 150 ते 200 कुटुंबाचं सहारा, त्यांचा निवारा, त्यांचं अन्न हिसकावून घेतल्यासारखं झालं। काही लोकांचे जनावरे जखमी झाले, काही लोकांचे कोठे उडून गेले, काही लोकांची घरे छपरे उडून गेली। बऱ्याच लोकांचा घरातला गहू तांदूळ पीठ कणिक, काही लोक म्हणजे आम्ही खेड्यातले लोक जे शेतकरी आहोत, आम्ही कामावरून आल्यानंतर आमचा घरचा धंदा झाल्यावर 9:30 वाजता जेव्हा सगळं आटपून आम्ही जेवण करायसाठी बसतो तर सगळेजण जवळपास 90% लोक त्यावेळेस जेवण करायसाठी बसले होते। तेवढ्याच वेळात जसं 5 मिनिटाच्याही आतमध्ये एकाएकी आभाळ जमा झालं आणि वादळ सुटलं। हे वादळ सुटलं तेव्हा आम्ही सूचेत असं झालं की आता काय केलं पाहिजे। आम्ही आमचे टाटर ढकलून बाजूला सारून हे चक्रीवादळाचा तडाखा पाहत बसलो। तर पाहता पाहता काय की आमच्या घरावरची छपरं उडून गेली, आमच्या स्वयंपाकघरावरची छपरं उडून गेली आणि आम्ही आमचं टाटं वगैरे आमचे कुटुंब लपासाठी इकडे तिकडे सैरावैरा धावायला लागलो। अशी भयावह घटना काल आमच्या गावामध्ये घडली। त्याचबरोबर आमच्या गावामध्ये शेतीचं फार मोठं नुकसान झालं। तिळाचे जे पीक पेरे होते, तिळाचे पेरे, मक्याचा पेरा होता, आंब्याचे नुकसान झालं। आमच्या गावातील डीपीचे नुकसान झाले, डीपी पडल्या, आपल्या शेती पंपाचे कृषी पंपाचे पोल पडले आणि इतर असं बरंच काही नुकसान झालं। जवळपास आम्ही आमच्या गावातील जर पूर्ण आकडा धरला तर 1.5 कोटी रुपयाचं अंदाजे 1.5 कोटी रुपयाचं नुकसान आमच्या गावातील झालेलं आहे। तसेच आमच्या गावात ज्या लोकांची घरे उडून गेली ते लोक आता सध्या ग्रामपंचायतमध्ये राहण्यास आलेले आहे। उडून गेली ज्या लोकांची घरं ओले झाले, तांदूळ ओले झाले, गहू ओले झाले, गाद्या दुल्या ओल्या झाल्या, अंथरूण पांघरूण ओले झाले, ते सगळे लोक ग्रामपंचायतच्या शासकीय इमारतीत सध्या राहण्यास आले आहे। त्यांच्या घराचं व्यवस्थित झाल्यानंतर ते आपापल्या घरी राहण्यास जाईल। आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की यावेळी पूर्ण प्रशासन हे निवडणुकीच्या कामामध्ये लागलेलं आहे। अशा वेळेस आम्हाला कोण सहारा देईल, कोण मदत करेल हे आता आम्ही पाहण्यासारखी गोष्ट आहे। तसंही नेहमीच शासन प्रशासनाकडून शेतकरी शेतमजूर किंवा खेड्यातल्या लोकांकडे दुर्लक्षच होत असते। आता यापुढे आम्हाला जे आमचं नुकसान झालं आहे याच्यात आम्हाला काय मदत भेटते हे आता आम्हाला पाहण्यासारखं आहे। रात्री 20 तारखेला 8:30 ते 9च्या दरम्यान चक्रीवादळ झाले असून या चक्रीवादळामध्ये गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच शासकीय इमारत म्हणजे अंगणवाडी ही पूर्णतः उडून गेली। तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंब्याचं पिकाचं फार मोठे नुकसान झाले आहे। तरी शासनाकडून आतापर्यंत कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही आहे। तरी आम्हाला शासनाकडून मदत मिळण्यात यावी। हो 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 हां घरात सुटलं त्यावेळेस आम्ही दांदरून गेलो बा, पोरगं टिना उडते म्हणून धरलं पण नाही घुटलं त्याले दांदरूनच्या आणि मग पयत आलं माझ्याजवळ। मग दोन्ही लेकराले दरवाजात घेऊन मी उभी राहिली कवट्यात। झालं गाद्या दुलाया ओले झाले, भांडे कुंडे सबन देवधर्म सबन जमा झालं।
हो येतो. विषय बरं तिथून जर घुसता येत असं आता काय याच्या दिलीप जाय याच्या घरी दिलीप फोटो काढा. बोला. काल रात्रीचे 9 वाजता ते बारातून झाला. तिथे आम्ही जेवण खाऊन सोडून गेलो. हो दादा आमचा दबला आहे. हो बोला ना बोला. अजून एवढं नुकसान भरपूर आहे. तीन गायब आहे. हो हो सर्व भांडे कुंडे आडवे तिडे पडले आहे. लक्षमच राहावं आमदारी. रायतं भरले गेलं ना. अरे सगळं उरलं आहे. गहू ओले झाले. आम्ही काय खाव आता तुम्ही लोक विचार करा. लक्ष्मी लढू राहिली. त्याच्यामुळे बंद तिकडून झुजा पाहिलं तिने पोहायला सापड तिकडे गावाच्या बाहेर 16-17 टिन होते. फक्त 6 टिन सापडले. गहू ओले झाले, तांदूळ ओले झाले, वाकायवाले झाल्या, गाद्यावाल्या झाल्या. सबन टिनं गायब झाले. भीती पडल्या पुळाच्या. बस काढल्या होत्या का डबल्या होत्या बा. आम्ही घाई गडबडी काढल्या गाई. लागलं गाईले. एका गाई चिरा लागला, एका गाईवर गोठा पडला. लाईन बंद होती नाही तर आम्ही निंबाचा फांदा 9-9:15 वाजता रात्री घरात आलं. आम्ही जेवण करायला बसलो होतो. तर गराडामुळे आमच्या घरावर निंबाचा फांदा उडून आला. त्याने तार पडले लाईनच्या घरावर. आम्ही उठून तर आमच्या घरातले पूर्ण धान्य, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व सामान खराब झाले. राहण्याकरिता व्यवस्था घरामध्ये नाही. आम्ही दुसऱ्याच्या घरी बाहेर रात्रभर आम्ही सहारा घेतला. आता हे मोकळच करत आहे. जिथून हे फिरगायला आहे नाही तर स्वतः असंच पडते. आता बरोबर